दादांचं पण त्यांनी सांगितलं की आपला लाडका भाऊ म्हणून दादानी भरपूर आणि ते केलेलं खरंच आहे। त्यांनी जे सांगितलं ते आम्हाला खूप आवडलं। लाडकी बहीण योजना जे महिलांना गावातल्या काय समजत नाही ना आणि त्यांनी स्वतः येऊन ते काम करून घेतलेलं आणि असं कुठलाच आमदार करणार नाही आणि हे आमदार आम्हाला इथून पुढे पण हाच दादाच आमदार पाहिजेत। आता चालू होतं ना काय आचारसंहिता वगैरे आम्ही फुल किती महिना लागू 2 महिने लागू त्यांचं फुल कारण त्यांनी एवढा वेळ काढला ना आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी काढू शकत नाही वर्षातले 2 महिने आम्ही 100% काढणार। मला कारण त्यांचा अभिमान वाटतं जे माणूस त्यांच्या समोर गेला नाही त्यांना विचार नाही तोपर्यंत तो माणूस निगेटिव्ह आहे। एवढा भारी माणूस कुठल्याच म्हणजे नात्यात मी शब्द सांगू शकत नाही एवढं दादांचं सहकार्य आहे सगळ्यांना समाजाला पण समाजाला कळत नाही तिथपर्यंत जात नाहीत। आपल्या गावचा आहे आपल्या तालुक्याचा आहे लोक असा विचार कर बाहेरच्याला कोणाला तर निवडून देण्यापेक्षा आपल्या दादाला द्यावं ही माझी इच्छा आहे आणि भरभरून आम्ही प्रतिसाद देणार आहे सगळ्या तालुक्यातलाच आमदार पाहिजे जेवढं दादाने आपल्या तालुक्यासाठी केलंय बाहेरच्या कुठल्याच आमदारांना आतापर्यंत केलेलं नाही आणि इथून पर्यंत पण आम्हाला त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत त्यामुळे आम्हाला दादाचा आमदार पाहिजे।